रणस्तंभावरती थांबण्याचं कारण असं आहे ताई, रविवारीला सर्व लोक इथं उपस्थित असतात। शौर्य दिनाचा दिवस असतो आणि शौर्य गाथेचे प्रतीक भीमा कोरेगाव रणस्तंभ हा जो आहे तिथे देशाविदेशातून लोक येतात, तर आम्ही तुम्ही तर येतच असतो। परंतु 500 महार वीरांनी जिथं आज धारातीर्थ पडून पेशवाईच्या गुलामगिरीतून आपल्याला बाहेर काढलेलं आहे, अशा रणस्तंभाची दुर्व्यवस्था झालेली आहे। 11 वर्षापूर्वी जे वीज पडली त्याच्या माध्यमातून रणस्तंभ अगदी मोडकळीस आलेला होता, त्याला दुरुस्त केलं, मात्र त्याचं पाणी अजूनही मुरतंय आणि आतून पोकळीक निर्माण झाल्यामुळं ह्या वर्षी खूप पाऊस झाला होता। ह्या वर्षी समजा रणस्तंभ पडला नाही, फक्त फुगलाय, पण पुढच्या वर्षी अजून मोठा जर पाऊस पडला तर पडण्याची किंवा दुबंगण्याची दुर्व्यवस्था होण्याची शक्यता आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही। की माझे सासरे सर्जेराव भाऊ वाघमारे यांनी हा निर्णय एकदम योग्य घेतलेला आहे। याचा कुणी ना कुणीतरी म्हणजे कुणीतरी हा विषय काढलाच पाहिजे होता। आता व्यवस्था केली तर पुढे पावसामध्ये म्हणजे काय दुष्परिणाम होणार नाही। हे जे चालले ते योग्यच आहे असं मला वाटतं। आम्ही ज्या गोष्टीसाठी निघाले ते पूर्ण करूनच आम्ही घरी येणार। जरी आमचा जीव गेला तरी चालेल, तरी आम्ही पूर्ण करूनच घरी येणार। आजच्या मोर्चाचं जे सर्जेराव भाऊने जे मोर्चाचं हे केलं तर तो पूर्णपणे आम्ही हे करणार। मुंबईपर्यंत जाण्याची वेळ आली तरी आम्ही जाणार, कारण आमच्या 500 महारांनी जर इथं हे केलंय रणस्तंभामध्ये त्यांचा विजय मिळवलेला आहे, तर आम्ही पण मुंबईपर्यंत जास्तवर काही मारणार नाही आणि मिळलं तरी बेहतर, पण इथला विजय आम्ही मिळवणारच। स्तंभ हा ज्यावेळेस कुणाला माहिती नव्हता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो रणस्तंभ आम्हाला म्हणजे त्यांनी शोधून काढला, त्यावेळेस एवढी गर्दी होत नव्हती, पण आता तो रणस्तंभासाठी खूप गर्दी होती। तो गर्दी झाल्यामुळं सगळे महिला पुरुष सगळे एकत्र येतातच, पण त्या स्तंभाची जी व्यवस्था करायची ती कोणी दखल घेत नाही। त्यासाठी आज आम्ही मुंबईला चाललोय। मुंबईवरून जे होईल ते बाबासाहेबांनी त्यांचं अख्खं आयुष्य घालवलं आमच्यासाठी, पण आम्ही का नाही आम्ही मुंबईपर्यंत का जाऊ शकत नाही? बाबासाहेबांचे मुलं वारले तरी मग त्या बाबासाहेबांनी त्याची दखल घेतली नाही, त्यांनी ते काही केलं नाही आमच्यासाठी खास। मग आम्ही तिथं मुंबईपर्यंत जाणार आणि नक्की जाणार, काही झालं तरी तिथं शेवटपर्यंत आम्ही जाणार। आम्ही आज जे लॉंग मोर्चा काढलेला आहे, आम्ही हे मोर्चा आम्ही थेट मंत्रालयापर्यंत पायी जाणार आहोत आणि आम्ही सर्जेराव भाऊंना पूर्णपणे पाठिंबा देणार आहोत, कारण जे आमच्यासाठी जे सर्जेराव भाऊ करतात ते सर्व समाजासाठी करतात। त्याच्यामुळे आम्ही बी आमचा पूर्णपणे महिलांची त्यांना पूर्णपणे साथ आहे। काय आम्ही पायी मोर्चा ऊन वारा पाऊस जे आमच्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी काही पाहिलं नाही, तर आम्ही सुद्धा या स्तंभासाठी जे आमच्या 500 शूरवीरांनी स्वतःची आहुती दिली त्याच्यासाठी आम्ही हे स्तंभ दुरुस्त होण्यासाठी आम्ही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मोर्चा आम्ही आंदोलन आम्ही सोडणार नाही। आजचा हा मोर्चा चालू केला आम्ही भीमा कोरेगाव ते मुंबईपर्यंत। आमच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्या एवढीच आमची शासनाकडे विनंती आहे। पर्यटक स्थळ व्हावं या मागणीसाठी तुम्ही म्हणजे ह्याच्यासाठी मागणी करणार आहेत का की विजय रणस्तंभ हे पर्यटक स्थळ असावं? कारण आपण फक्त 1 जानेवारीलाच येतो किंवा मोर्चे किंवा आंदोलन तेव्हाच येतो, पण असं सातत्याने म्हणजे रोजच एवढी गर्दी असावी असं नाही का वाटत तुम्हाला? मग या मागणीसाठी तुम्ही काही सरकारकडे मागणी करणार? 1 जानेवारीला एवढे लोक येतात ना, मोठे मोठे नेते कार्यकर्ते खूप सारे येतात, पण ते तेवढ्याच पुरतं एक दिवशी येतात आणि निघून जातात, पण इतर वेळेला 12 महिने कधीही इथं खूप गर्दी असते आणि त्यांची सोय झाली पाहिजे लोकांची, एवढीच मागणी आहे आमची।